नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, राजमा मळणी चालू झाली आणि बरेच शेतकरी असे चुका करतात की ओला राजमा हा मळतात, त्यानंतर त्याचे परिणाम भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना सोसावे लागतात. तर त्याचे काय परिणाम होतात याविषयी आपण सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, राजमा मळणी चालू झाली आणि बरेच जागेवरती आता राजमा देखील मळणीसाठी चालू आहे. परंतु बाजारभाव हा राजमा पिकाला चांगल्या पद्धतीने सुरुवातीला चालू आहे, त्यामुळे शेतकरी गरबडलेले असताना ओला राजमा काढतात. टाईम राजमा काढण्याचा जो टाईम असतो त्याच्या अगोदर त्याची काढणी करतात. त्यानंतर चांगल्या पद्धतीने त्याला वाळवून देखील देत नाहीत. ओलसर राजमा असेल तरी पण तो मळायला सुरुवात करतात. मग अशा वेळेस काय होतं, तर भरपूर प्रमाणामध्ये नुकसान हे शेतकऱ्यांना होतं, परंतु ते शेतकऱ्यांना दिसत नाही. कारण की बाजारभावाच्या हिशोबाने शेतकरी बघत असतात माल आपला तयार करून विक्रीसाठी नेण्यासाठी. परंतु माल जर अशा पद्धतीने जर ओला असेल तर मशीनमध्ये देखील पूर्णपणे चांगला माल हा निघत नाही, फ्रेश माल हा निघत नाही. काड्या येतात धान्यामध्ये, चांगल्या पद्धतीने शेंगा देखील फुटत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावामध्ये हा नुकसान हे सोसावं लागतं. बाजारभाव हा भरपूर प्रमाणामध्ये कमी लागतो. साधारणपणे 7,000 रुपये जर चांगल्या पद्धतीने वाळलेला राजमा असेल तर 1,000 ते 1,500 रुपये कमी दर हा ओल्या राजम्याला लागत असतो. तुमचं माल देखील खराब होतो. जास्त प्रमाणात जर तुम्ही 2 दिवस जर लेट केला विक्रीसाठी तर अशा वेळेस पूर्णपणे काळा माल हा आपला होतो. काळा माल झाल्यानंतर क्विंटल मागं जर 1,000-1,500 रुपये जर आपल्याला नुकसान व्हायचं असेल तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी भरपूर मोठ्या चुका करतात की जेणेकरून असं नुकसान त्यांना होत असतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, राजमा काढणी केल्यानंतर राजमा मळती वेळेस आपण चांगल्या पद्धतीने राजमा वाळवून द्या. त्यानंतर त्याची काढणी करा. काढणी केल्यानंतर रानामध्ये त्याला चांगल्या पद्धतीने सुकून द्या. नंतर गोळा करून आपण त्याची मळणी केली पाहिजे. कारण की जर चांगल्या पद्धतीचा उत्तम माल असेल आणि क्वालिटी बाज जर माल आपला निघला तरच आपल्याला बाजारभाव हा चांगल्या पद्धतीने लागतो आणि राजमा पीक हे परवडतं. 2-3 महिने आपण त्याची राजमा पिकामध्ये मेहनत करायची, चांगल्या पद्धतीने नियोजन करायचं आणि नंतर शेवटच्या टायमाला आपण ज्यावेळेस आपल्याला घास तो खाण्यासाठी येत असतो त्यावेळेस शेतकरी अशा पद्धतीने चुका करतात. आता आपण बघत असाल कशा पद्धतीने पूर्णपणे ओला आहे. साधारणपणे 20% माल हा अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये दिसतोय. काही जागेवरती वाळलेलं देखील तुम्हाला दिसत असेल, परंतु ते देखील ओलसर आहे पूर्णपणे. ज्या पद्धतीने घुगऱ्या असतात ओलसर आपण करतो त्यावेळी त्या पद्धतीने अशा पद्धतीने माल आहे. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने चुका करू नका की जेणेकरून तुम्हाला नुकसान हे होईल. सुरुवातीच्या काळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मेहनत करायची आणि विक्रीच्या टायमाला अशा पद्धतीने. शेतकरी मित्रांनो, आता बरेच शेतकरी म्हणत असतील की हा राजमा आपण मळणी केल्यानंतर ह्याला वाळवू शकतो, तर तुमचं देखील बरोबर आहे. परंतु जर हा राजमा आपण वाळणीसाठी असा उन्हामध्ये टाकला मळणी केल्यानंतर तर याला काळसर कलर हा येत असतो. काळसर कलर आला तरी पण आपल्याला बाजारभावामध्ये नुकसान होतं. त्यामुळे मळणी करतेवेळेस चांगल्या पद्धतीने नियोजनार्थ मळणी करा, गडबड करू नका. बाजारभाव हे कमी जास्त होतच असतात, परंतु बाजारभाव हे साधारणपणे 400-500 रुपयांनी मागं पुढं होतील. परंतु 1,000 आणि 2,000 रुपये जर नुकसान क्विंटल मागवायचं असेल तर हा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकरी मित्रांनो, सावध राहा आणि राजमा हा शक्यतो टायमोटायमीच मळा. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा.